बुलाती है मगर जाने का नाही. राहत इंदौरींच्या एका शेअरमधल्या या ओळी. काही वर्षांपूर्वी या ओळींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याची गाणी बनली, रील्स झाले, मीम्स बनवून जोक्स झाले. आता प्रत्येकानं आपापल्या प्रायोरिटीप्रमाणे या गाण्याचा आपल्या लाईफमधल्या माणसांशी संबंध जोडला. पण अनेकांच्या बाबतीत बोलावणारी व्यक्ती म्हणजे त्यांची एक्स होती. असंच काहीसं मुंबईतल्या एका IT इंजिनियरच्या बाबतीत घडलं. ब्रेकअपनंतर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं त्याला परत बोलावलं, पण हा गडी आपल्या निर्णयावर ठाम राहिला. बुलाती है मगर जाने का नाही म्हणत तो काही तिच्याकडे गेला नाही. पण त्याचं हे न जाणं त्याला खूपच महागात पडलं. इतकं की त्यामुळं त्याला जेलची हवा खावी लागली. आपण परत बोलवून लग्नाची इच्छा व्यक्त करून सुद्धा आपला एक्स बॉयफ्रेंड आपल्याला भाव देत नाही याचा एक्स गर्लफ्रेंडला राग आला आणि तिनं त्याचा बदला घेण्यासाठी एक खतरनाक प्लॅन आखला. आपल्या एक्सला धडा शिकवण्यासाठी तिनं त्याला थेट अत्याचाराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडून 1 कोटींच्या खंडणीची मागणी केली. पण अखेर IT इंजिनियरनं केलेल्या तक्रारीमुळं डॉली कोटक या त्याच्या एक्सचं बिंग फुटलं आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे प्रकरण नक्की आहे काय? डॉलीनं तिच्या एक्सला फसवण्याचा प्रयत्न कसा केला, त्यासाठी तिनं कसं प्लॅनिंग केलं होतं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. डॉली कोटक मुंबईत RBL बँकेत काम करणारी एक महिला. 2012 मध्ये तिची एका IT इंजिनियरसोबत ओळख झाली. दोघांचंही रिलेशनशिप सुरू झालं. त्यांचं हे नातं 5 वर्ष चाललं, पण अखेर 2017 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. डॉलीनं त्यानंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला. 2022 मध्ये तिनं त्याला लग्नाची मागणीसुद्धा घातली, पण तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला नकार देत दुसऱ्याच एका तरुणीशी लग्न केलं. याचा राग डॉलीच्या डोक्यात होता. आपण इतक्या वेळा बोलवून लग्नाची मागणी घालून सुद्धा आपला एक्स बॉयफ्रेंड आपल्याला भाव देत नाही, ही गोष्ट डॉलीला सहन झाली नाही. त्यानं दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यावर तर डॉलीच्या रागाचा पारा जास्तच चढला आणि तिनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा सूड घ्यायचं ठरवलं आणि तिथूनच सुरू झाला एक खतरनाक प्लॅन. 2023 मध्ये डॉलीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडनं आपल्यावर अत्याचार केल्याची खोटी तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून त्यानं आपला गैरफायदा घेतला. त्याच्या लग्नानंतरही त्यानं माझ्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवले आणि माझ्यावर सतत अत्याचार केला अशी तक्रार डॉलीनं पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित IT इंजिनियरला अटक केली. डॉलीच्या या आरोपांमुळे तिचा हा एक्स बॉयफ्रेंड महिनाभर जेलमध्ये सुद्धा राहिला. महिन्याभरानं त्याला जामीन मंजूर झाला, पण अटक झाल्यामुळं त्याची खूप बदनामी झाली होती. त्याच्या बायकोबरोबरच्या नात्यातही थोडासा तणाव निर्माण झाला होता. पण तरीही त्यानं आपलं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू केलं. त्यानं एका IT कंपनीत जॉब मिळवला. पण या दरम्यान डॉली त्याला आणि त्याच्या बहिणीला ब्लॅकमेल करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागत होती. जर या केसमधून कायमचं सुटायचं असेल तर 1 कोटी रुपये द्या, मी पोलिसात नो ऑब्जेक्शन स्टेटमेंट देऊन केस मागे घेते, असं ती आपल्या एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या बहिणीला सांगत होती. पण तरीही त्यांनी तिच्या या मागणीकडे लक्ष दिलं नाही. तरीही डॉली आपला एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या बहिणीला सतत फोन करून पैशांची मागणी करत होती, ज्यामुळं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. डॉलीनं केसच्या सेटलमेंटसाठी IT इंजिनियर आणि त्याच्या बहिणीला आपल्या वकिलांकडेही बोलावून घेतलं. जर माझी मागणी पूर्ण केली नाही, 1 करोड रुपये मला दिले नाहीत तर तुझा भाऊ आयुष्यभर जेलमध्ये सडेल, अशी धमकीही तिनं त्याच्या बहिणीला दिली होती. पण आपण इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही, असं बहिणीनं डॉलीला सांगितलं. जवळपास वर्षभर ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करून सुद्धा आपला एक्स ऐकत नसल्यामुळं डॉली जास्तच फ्रस्ट्रेट झाली. अखेर मे 2024 मध्ये तिनं त्याला एक मेसेज केला, तू कधीच जिंकू शकत नाहीस, मला पैसे दिले नाहीस तर जेलमध्ये सडून मर, असं तिनं या मेसेजमध्ये लिहिलं होतं. तरीही तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं त्याकडं लक्ष दिलं नाही. तेव्हा डॉलीनं तो काम करत असलेल्या कंपनीच्या HR मॅनेजरला मेल केला आणि तुमच्या एम्प्लॉईनं माझ्यावर अत्याचार केलाय, तरीही तुम्ही त्याला कामावर ठेवलंय. तुम्ही जर त्याला काढून टाकलं नाही तर मी तुमच्या कंपनीचीही बदनामी करेन, अशी धमकी तिनं कंपनीच्या HR मॅनेजरला दिली. साहजिकच बदनामीच्या भीतीनं कंपनीनं IT इंजिनियरला कामावरून काढून टाकलं. यानंतर डॉलीच्या मागण्या जास्तच वाढल्या. असंच मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करत राहीन, त्यामुळे माझी पैशांची मागणी लवकरात लवकर पूर्ण कर, असं ती आपल्या एक्स बॉयफ्रेंडला धमकावत होती. तिच्या या सततच्या धमक्यांना IT इंजिनियरसुद्धा वैतागला होता. त्यामुळं त्याला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यानं अनेकदा पोलिसांतही तक्रार देण्याचा प्रयत्न केला,
पण त्याच्यावर आधीच अत्याचाराची केस दाखल असल्यामुळे पोलिसांनीही त्याला दाद दिली नाही। धक्कादायक गोष्ट म्हणजे आपला एक्स बॉयफ्रेंड कुठं जातोय, तो कोणासोबत आहे, त्याच्या बँक अकाउंटवर किती रुपये क्रेडिट झालेत याची ही सगळी माहिती डॉलीला मिळत होती। त्याचे पर्सनल चॅट्स, बायकोसोबतचे त्याचे फोटोज, असा सगळा प्रायव्हेट डेटाही तिला मिळत होता आणि त्यावरून सुद्धा डॉली त्याला सतत टॉर्चर करत होती। आपल्या सगळ्या पर्सनल गोष्टी डॉलीला कशा कळतात ह्याची माहिती बॉयफ्रेंडनं काढायचं ठरवलं। तेव्हा एक धक्कादायक गोष्ट त्याच्या लक्षात आली। डॉलीनं IT इंजिनियरच्या फोनमध्ये सगळ्या गुगल ॲप्सना आपला मोबाईल नंबर लिंक केला होता, ज्यामुळं गुगल ड्राईव्हमधले त्याचे पर्सनल फोटोज, ईमेल्स, त्याचं GPS लोकेशन या सगळ्याची सगळीच माहिती डॉलीला मिळत होती, ज्याचा वापर करून ती त्याला त्रास देत होती। इतकंच नाही तर या IT इंजिनियरचे बँक डिटेल्ससुद्धा तिला कळत होते। यासाठी तिला तिच्या बँकर मित्रांनीच मदत केली होती। HDFC बँकेत काम करणारे हर्ष श्रीवास्तव आणि अनंत रुईया आणि ICICI बँकेतील जयेश गायकवाड या 3 जणांनी डॉलीला तिच्या एक्सचे बँक डिटेल्स आणि इतर डिजिटल डेटा मिळवून द्यायला मदत केली होती। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित IT इंजिनियरनं थेट बोरिवली मॅजिस्ट्रेट कोर्टात जात डॉली विरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार चारकोप पोलिसांनी डॉली कोटकला ताब्यात घेतलं। डॉलीसोबतच तिचा भाऊ सागर कोटक, महिला सहकारी प्रमिला वाज आणि तिला मदत करणाऱ्या 3 मित्रांसह 6 जणांविरोधात पोलिसांनी BNSच्या कलम 175(3) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। खोटी केस दाखल करणं, सरकारी डेटाची चोरी, हॅकिंग आणि बळजबरीनं खंडणीची मागणी करणं असे वेगवेगळे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले। मुख्य म्हणजे अशा केसमध्ये डॉलीचं नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही। DB मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आणखी एका गुन्ह्यात ती मुख्य आरोपी असून त्यात एका व्यावसायिकाकडून तिनं पैशांची मागणी केली होती। तर तिचा भाऊ सागर कोटक हा 17 वर्षांच्या मुलीचं अपहरण आणि अत्याचाराच्या प्रकरणात आधीच पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपी असल्याची माहितीसुद्धा आता समोर आली आहे। त्यामुळं फक्त एक्स बॉयफ्रेंडवरच्या रागामुळे नाही तर डॉली मोठं फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचंच आता समोर आलंय। पण डॉलीच्या या एका खोट्या केसमुळं आणि तिच्या सततच्या टॉर्चरमुळं एका तरुणाचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।